नमस्कार. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय गोदरेज नंबर 1 आणि सोसायटी मसाला टीच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. ओम साई अपार्टमेंट गणेशपाडा दिवापूर या ठिकाणी राहणाऱ्या शीतल नवनाथ शिंदे या वहिनींना आज आपण बोलतं करणार आहोत, त्यांना भेटणार आहोत. त्यांच्याबरोबर सगळं कुटुंब तुमचंही स्वागत. नमस्कार. चला सुरुवात करूया आजच्या भागाला. नमस्कार. नमस्ते. नमस्कार. क्या उखाणा घ्या. भारत स्वतंत्र झाला 15 ऑगस्ट 1947च्या दिवशी आणि नवनाथ रावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. अरे वा वा. अरे टाळ्या वाजवा रे. तुमचं बालपण कुठलं? आमचं बालपण मी चेंबूरला बालपण झालं माझं. कसं गेलं बालपण? बालपण एकदम मजेत गेलं. गावचं थोडं गावी होता तुम्ही? गावी होते. किती वर्ष गावी? 3 वर्ष गावी होते. गाव म्हणजे कुठलं? दरोडी, नगर जिल्ह्यात आलं ते. तुमचं बालपण कुठलं? माझं पुण्याकडचं आहे. पुण्यात आळेफाटा. आळेफाटा. येस. शिंदेवाडी आमचं गावाचं नाव आहे. शिंदेवाडीमध्ये म्हणजे मी मुंबईलाच राहायचो प्रॉपर, लहानपणापासून मुंबईलाच आहे. नाही पण मग तुमची ओळख कधीची? आमची ओळख म्हणजे आमची ओळख कसली? ओळख तशी अशी नव्हती, खास काही ओळख नव्हती. मी त्यांना फक्त नावाने ओळखत होते. कसं काय हो? माझी कॉलेजची फ्रेंड होती, तिने सांगितलं होतं की मी एका मुलाला लाईक करते, त्याचं नाव नवनाथ शिंदे म्हणून. एवढंच नावाने मी ओळखत होते. माझ्या फोनवरून ती बोलायची. मला त्या काळात काय फोन नव्हता, 10-12 वर्षापूर्वी. माझ्याकडे मोबाईल होता, मग मेसेंजरचं मी काम करायची. मग मी जरा गावठी बोलते ना, मग त्यांनी माझी भाषा ऐकली, त्यांना खूप आवडलं. काय झालं त्यांना विचारूया. हिचं जे बोलणं होतं ना, एकदम आपलं जसं गावचं कसं असतं, एकदम त्या बोलण्याने माणसाला एकदम चांगलं वाटतं असं बोलणं होतं. तर तिच्याकडे जास्त बोलण्याआधी मी हिच्या संगतीत जास्त बोलायला लागलो. नंतर माझी दुसरी फ्रेंड बालपणीची, मग तिला तिच्यामध्ये तिचं आता ते मिस्टर आहेत, तिच्या म्हणजे प्रेम करत होत्या मुलावर ना, ते काय करायचे यांच्या संग यायचे. ऍक्च्युली जो माझा मित्र आहे ना बालपणीचा, आणि हिची जी मैत्रीण आहे, पहिले ते दोघांचं प्रेम होतं. मग तिचे पप्पा पाठवत नव्हते बाहेर माझ्याशिवाय. तिला बोलली जर गोजिरी असली, म्हणजे मला गोजिरी बोलतात माहेरी, बोलतात गोजिरी असली तरच तुला पाठवणार. मग तिच्या बरोबर जाता जाता गोजिरीने बरं सगळं साजिरं करून टाकलं. नाही हो. नाही हो काय? तसंच तर झालं असेल. मग का कुठे काय हो, किती मला राग यायचं माहिती. आम्ही खूप भांडायचो. असंच मला आवडतच नव्हते ते, कुचकेवानी बोलायचे माझ्या संग. पण तुम्हाला ते आवडायचे ना, म्हणून तुम्ही बोलायचे. मग आवडत नव्हते तर इतकं का बोलायचं त्यांच्याशी? काय माहिती, तेच तर कळालं नाही. असं करता करता प्रेम कधी झालं तेच तर कळालं नाही. पण तुम्ही यांना बघितलं नव्हतं कधी? नंतर बघितलं तिच्यासोबत गेल्यानंतर फ्रेंड संग. आणि मग पुढे काय झालं? पुढे काय नाही, मग माझी फ्रेंड बोलली तुला लाईक करतोय, मग प्रपोज टाकणारे कळालं. पण मी काही जास्त हे केलं नाही, भाव दिला नाही. म्हटलं बघू कधी प्रपोज करतोय तो. अरे तुरे करायची ना लग्नाच्या आधी. मग 2007 साली दिवाळीची वेळ होती. मग फोन केला, मला तुला बोलायचं काहीतरी, भेट मला. मग भेटायला गेले. का गेला? बोलायचं होतं ना काहीतरी त्यांना बोलू द्या. पण तुम्हाला लाईक करत होते ना, मी वाट बघत होते हे कधी प्रपोज करतात. असं मगाशी बोलले की बाबा मला लाईक. भांडतच प्रेम झालं, असं काय करताय? भांडत आणि प्रपोज करायची स्टाईल काय सांगू तुम्हाला. रोडला गेले, हाफचड्डीवर आले. ऐका ना, हाफचड्डीवर आले. मला म्हणतात बघ मला तर शीतल बनवते बोलत गोजिरी नाही, मला तर चुरणे बोलायचे. चुरणे अजून पण चुरणे बोलतात. मला यांना विचार माझं नाव काय, अजून त्यांना माझं नाव नसेल माहिती. काय नाव काय? नाही, मला जे आवडीचं नाव वाटतं तेच मी बोलतो. तुमचं नाव काय? शीतल. अच्छा, शीतली. हा ना. लवकर कटली. कुठे, चांगला 1.5 वर्ष लागला पटायला. 1.5 वर्ष तुम्ही यांच्यासाठी थांबले होते? तुम्ही तर फक्त ट्राय केलं होतं, हो बोलती का बघू, नाही पटली तर जाऊ दे. मग असे बोलले मला म्हणते फक्त मी ट्राय करत होतो तुला एकदा प्रपोज करून. हा म्हटली तर ठीक आहे, नाही तर मग दुसरी बघूया कधी, असे म्हणतात मला. बघा ना, फक्त बोलायचं असतंय, नंतर ते विचार करून येणारच होती पार्टी. तुम्ही जेव्हा प्रपोज केलं त्यांना, त्याच्यानंतर तेव्हाच तुम्ही होकार दिला? मला त्यांचा स्वभाव खूप आवडला. म्हणजे त्यांचा तो डॅशिंगपणा होता, डेअरिंग होती. कसली? हाफ चड्डी घालून प्रपोज केला?
नाही हो, मग लढायची म्हणजे मित्रांसाठी काय पण करू शकतात, मग जी बायको होणार तिच्यासाठी ते किती काय करू शकतात. मला तर तसाच मुलगा पाहिजे होता जो मला समजून घेईल, माझे जे प्रॉब्लेम्स वगैरे असेल ते जरा हे करतील. पण मग हे घरी कसं कळलं हे सगळं? घरी आम्हाला पकडलं, जरा मी फिल्मी टाईप होते, प्यार किया तो डरना क्या, लग्न करणार आहे ना, मग कशाला घाबरायचं. बरोबर आहे. मग काय केलं तुम्ही? मग बघितलं कोणीतरी, आम्ही डेअरीमध्ये लस्सी खात होतो, मग घरी सांगितलं लस्सी पितात खातात. मी खाते, काही प्रॉब्लेम. बघा ना, बोलू नाही देत. उद्यापासून मी खाणार पिणार नाही. तुमच्या वाट्याचे मी खाऊन घेईल, तुम्ही नका टेन्शन घेऊ. एकदम शांत स्वभाव आहे ना त्यांचा. काय शांत? आमच्या शिंदे फॅमिलीला विचारा, केवढे शांत. यांच्यासारखं शांत पूर्ण गावात भेटणार नाही तुम्हाला. नशीब लागतं एवढं शांत पोरगा भेटायला. तुम्ही तर कधी रागवतच नसाल ना? अजिबात नाही रागवत नाही. अहो, कुठे मी रागवते, बघा हसतच असते ना सतत. ते चिकट्टे पासून जरा लावा, मी बोलतो काहीतरी. खरंच मस्करी नाही करत. लावा खरंच चिकट्टे लावा, खरंच लावा. मला तर बोलू दे. बोला बोला, आता काय बोलताय मी बघते. पण वहिनी कुठला पदार्थ चांगला पदार्थ बनवण्यामध्ये तर इडली, मेंदू वडे सगळ्यात जास्त फेवरेट माझे मेंदू वडे. इडली मेंदी वडे हा बनवतो. चिकन नॉनव्हेज बनवल्यानंतर तीच खाती पहिला. ही सगळ्यात मोठी गोष्ट. नाही हो, बनवल्यानंतर मी पहिली टेस्ट करते हो, म्हणजे यांना खायचं ना, मग पहिली टेस्ट करणार, चांगलं झालं असलं द्यायचं, नाही तर मीच खाऊन घेणार. ही बनवणार, जर हिने खाल्ल्यानंतर आमच्यासाठी चुकीचं आहे राहिलं तुमचं. तर आम्ही तिघं मिळून खाणार, 2 मुलं आणि मी. वाटतं काय माझ्यावरून, वाटतं मी जास्त खात असेल, वाटतं का? खाण्यासाठी वाटत नाही, काही माणूस खातोच. वाटण्याचं काय येतच नाही, पुरलं तर वाटणार, जर राहिली कोणती गोष्ट तरच दुसऱ्याला वाटणार ना. बरोबर ना? म्हणजे मी काय एकाच माणसाचं करते काय जेवण? मग तेच मी बोलतो, करते 4 माणसाचं पण खाती 3 अहो, माणसाचं. 4 माणसाचं. बरोबर आहे, हीच गोष्ट आहे ना. मग जी गोष्ट मला आवडत नाही ती मी खात नाही हो. मला बघा व्हेज मंचुरियन नाही आवडत, मी त्याला हात पण लावत नाही, पण जेव्हा चिकन आणतात मग नाही देत त्यांना. कळलं ना, जेव्हा चिकन आणतात त्यावेळेस नाही देत त्यांना, एकटीच खाणार. एक पीस काढते हो. आम्ही फक्त एक हिच्याकडे piece बघत काढते. राहणार. एक पीस काढते हो तुमच्यासाठी. हा, तो निवड ठेवतात त्या हिशोबात आम्हाला, आम्ही फक्त बघणार ही खाती का. खाल्लं तू तुमच्यासाठी परत आणा, अशी पण वरून बोल. नाही हो, असं नाही. मला माझं मी समजू शकतो, पण आमची जे लहान मुलं बोलले ना, मम्मी मला दे, मी पहिले बघते मग तू मला देते. नाही, हेच म्हणतात, पहिला आणलं ना मम्मी समोर ठेव, मम्मीने खाल्लं तरच मी त्याला खाणार. कारण आहे, त्याला एक कारण आहे. कारण मी कोणती पण गोष्ट आणली ना, मला माहिती ही पहिलं खाणार, तर माझा मोठा मुलगा गौरव, मी त्याला सांगतो ही लपून ठेव, तिच्या हातात देऊ नको, नाही तर आपल्याला भेटणार नाही. आणि त्याने खरंच लपवून ठेवली. तो लपून ठेवतो, आणि जरी ते तिला लपून ठेवल्यानंतर ही विचारणार त्याला, सांग तो आमचा गौरव, माझा मोठा मुलगा, त्याला पण माहिती, तो सांगेल तुम्हाला. आणि काय नाही करणार, घरी गेलं मारणार नाही, बोल तू, मी आहे. नाही ठेवत. कधी कोण खातं रे? कधी कधी उरला तर खातो, नाही तर भेटत नाही. तुम्ही टेस्ट करता? मी पहिली टेस्ट करते. म्हणजे एक तशी नाही हो, तशी नाही हो. एक मिनिट. आजच्या भागात खरं तर माझी गरजच नाही, कारण हे दोघे एकदा बोलायला लागले की ते आपापसातच बोलतात, आणि त्याच्यावर ही सगळी घरातली मंडळी इतकं छान मनमुराद हसतायत. याचं कारण तुमचं सगळ्यांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. या गप्पा अशाच सुरू आहेत, पण आत्ता या ठिकाणी ना एक पहिला खेळ आपण खेळणार आहोत. आता दोघांनाही 10-10 संधी आहेत. या ठिकाणी असंख्य कप ठेवलेले आहेत, 10-10 चेंडू आहेत. खेळ सुरू झाल्यानंतर तुम्ही बसलात तिथूनच चेंडू टाकायचा आहे, पण तो या टेबलवरती त्याचा टप्पा पडणं आवश्यक आहे. जाऊन तो चेंडू त्या ग्लासमध्ये थांबला पाहिजे. दोघांची मिळून गुणसंख्या मी मोजणार आहे. 3 चेंडू जर गोळा केले दोघांनीही मिळून तर पहिलं बक्षीस मिळणार. 5 चेंडू असतील तर दुसरं बक्षीस. 7 चेंडू गोळा झाले तर तिसरं बक्षीस. आणि जर 10 चेंडू गोळा झाले तर चांदीची अन्नपूर्णा सुद्धा तुम्हाला मिळेल. बघूया या खेळात काय होणार. तुमची वेळ सुरू झाली. 1 2 3 4 5
5. आतापर्यंत 5 चेंडू तुम्ही गोळा केलेले आहेत, त्यामुळे 2 बक्षिसं आता मिळाली आहेत. 10 जर गुणसंख्या झाली तर ही सगळी बक्षिसं तुम्हाला मिळणार. आता बघूया काय होणार. घ्या. कमी करा. क्रिकेट नाही खेळत आपण. दोन तरी टाका की. याला 6. त्यामुळे फक्त वहिनी तुम्हाला आता या खेळात 2 बक्षिसं मिळणार आहेत. वहिनी अभिनंदन. हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं आणि हा चांदीचा कुंकवाचा करंडाही मिळाला. अभिनंदन. या खेळाला सुरुवात करण्यापूर्वी जरा माईक द्या. बहीण आहे मी तिची. स्वभावात कुठला बदल केलेला तुम्हाला आवडेल? तिला राग पटकन येतो, तर राग कंट्रोल करावा तिने. लहानपणापासून? हो, खूप हट्टी पण आहे, खूप हट्टी. म्हणजे ज्याच्यावर बोट ठेवेल ना ते तिला भेटलंच पाहिजे. खूप बोलते, खूप म्हणजे प्रमाणाच्या बाहेर बोलते. पण तुम्हाला हे माहिती होतं सगळं सुरू आहे ते? नाही. जास्त रागवते आणि हट्टी पण आहे जास्त. तर हट्टीपणा कमी करायला पाहिजे आणि कमी बोलायला पाहिजे, जेणेकरून दुसऱ्याला राग येणार नाही. बर. माझं पण तेच नाही, म्हणजे समोरच्या माणसांना राग येईल नाही म्हणून असं बोलणं. राग जरा थोडा कंट्रोल मध्ये. आपल्या बोलण्यामुळे जर समोरचे दुखावत असतील तर ते बदलायला पाहिजे. तुमचं काय? विचार न करता बोलते, त्याच्यामुळे समोरच्याला खूप राग येतो आणि मग नंतर तीच रडत बसते जास्त. पुढे. की पोरांना पहिले खाण्याच्या अगोदर स्वतः खाऊ नये, एवढंच माझं. आता तुम्हाला विचारायचंय की या सगळ्यांनी ही आपली मतं सांगितली. हो. तुमचं काय म्हणणं आहे? ते सगळं बोलतात ते बरोबर आहे. मान्य. हो, मान्य आहे. मला राग आला का मी पटकन बोलते, विचार करत नाही समोर कोणता माणूस उभा पण आहे. त्याच्यामुळे हो, समोरच्याचं मन हो दुखावतं. बरोबर ते आहे. मग तुम्ही का हा विचार करत नाही? आणि करायचं असेल तर कधी करणार? करणार, ट्राय करणार मी नक्की रागावर कंट्रोल करायचं. आता या ठिकाणी एक आपण खेळ खेळणार हो. तुमच्यासाठी. चालेल. हा? तुमची तयारी आहे? जे बसलेले आहेत ते, कारण शेवटी तुम्ही कुटुंबातले सदस्य आहेत. या ठिकाणी तुम्हाला त्या खेळामध्ये 3 जणांना शिक्षा मिळणार आहे. शिक्षा आनंदाची शिक्षा आहे, पण ती शिक्षा जर तुम्ही व्यवस्थित पार पाडली तर तुम्ही आज कुणाची नणंद आहे, कुणाची जाऊ आहे, कुणाची बहीण आहे, त्यांना बक्षीस मिळवून देणार. पहिल्या खेळात आपण बघितलं त्यांना 2 बक्षिसं मिळाली आहे. या टप्प्यावर मला बघायचं आहे किती बक्षिसं मिळवून देणार, आणि त्यासाठी हा खेळ सोपा आहे. आता एक गाणं सुरू होईल. गाणं सुरू असताना हे दुसऱ्याकडे द्यायचं, इथून तसं जाणार आणि परत त्याच क्रमाने मागे येणार, परत या असंच जाणार. लक्षात ठेवा, गाणं जोपर्यंत सुरू आहे अशाच पद्धतीने तो खेळ होत राहणार. जर गाणं थांबल्यावर जर दुसऱ्याकडे दिली तर आधीची जी व्यक्ती आहे त्यांनाच ती शिक्षा मिळेल. तयार आहात? बघूया तुमच्यासाठी कोण आज बक्षिसं मिळवून द्यायला तुम्हाला मदत करत आहे. चला, तुमची वेळ सुरू होते आत्ता. तिथे एवढ्या चिठ्ठ्या ठेवलेल्या आहेत, या सगळ्या शिक्षा आहेत. शिक्षा. हा, किती नंबर? 1 ते 25 मधला कुठलाही एक नंबर घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. बघूया काय होणार, काय होणार. टेबल टेनिसची बॅट असेल, त्याच्यावरती एक चेंडू असेल, पण तो बॉल खाली पडणार नाही अशा पद्धतीने याच गोलात उभं राहून तुम्हाला खेळ खेळायचा आहे. किंवा बसूनच. 1 2 3. पहिलं बक्षीस 500 रुपयाचं गेलं. आणि आता गाणं.
किती नंबर? 7. 1 2 3 4 5 6 आणि ही 7 नंबरची शिक्षा. चला बघूया ही शिक्षा कुठली आहे. आणि ही शिक्षा आहे एकही क्षण न थांबता 7 पालेभाज्यांची नावं सांगायची. बघूया आता हे 500 रुपयाचं बक्षीस तुम्ही मिळवून देणार का? मेथी, शेपू, पालक, वांग्याची भाजी. 2 बक्षिसं गेलेली आहेत. आता पुन्हा एकदा गाणं सुरू होणार. बघूया. किती नंबर? चला बघूया कुठली शिक्षा आहे तुमच्या आधी. 5. 1 2 3 4 5. आधी मी बघतो. 3चा पाडा म्हणा. चला 3चा. चला म्हणा 3चा पाडा म्हणा. 3 1 3 3 2 7 3 3 9 3 4 12 3 5 15 3 6 18 3 7 21 3 8 24 3 9 27 3 33. अरे वा, अभिनंदन. पहिलं बक्षीस मिळवून दिलं तुम्हाला. सगळ्यात कठीण असा पाढा आहे, पण तो आज ज्या माऊलीने म्हटला त्यांना झी मराठीकडून ही भेट असतो. इतका वेळ कधी शांत राहिला नसाल ना? काय हो? कधीच नाही. पण अशा समजा त्या 15 दिवस राहिल्या तर घरात, आणि फक्त तुम्ही काही बोललात तरी प्रेमाचंच, तर कसं वाटेल तुम्हाला? बरं, एकदम बरं वाटेल. हा, म्हणजे जो असं वाटेल की खरंच आजचा दिवस एकदा आमच्यासाठी चांगला दिवस आहे, असंच राहिलं पाहिजे. मग तुम्ही काय बोलता? तू बोलत नाही तर दिवस चांगला जात नाही. ते असं मनापासून नाही बोलत ते. हो ना? मन ठेवण्यासाठी बोलतो ते फक्त. ते ते वाक्य, ते वाक्य कळलं तुम्हाला? कळलं. आता तुम्हाला विचारतो, समोर बसलेले. बरं सांगा, मुलीबद्दल सांगा. मुलीला एवढा सल्ला देणार का जास्त रागू नको, जरा शांत डोक्याने विचार. जावई कसे आहेत तुमचे? जावे बरे चांगले. तिचा स्वभाव आहे ना एकदम छान आहे. ती बोलते, तिच्या मनात काही नसतं, पण ती अख्ख्या शिंदे फॅमिलीमध्ये सगळ्यांना हसवते, आणि ती अशीच असायला पाहिजे. बरोबर. मला आवडतं सगळ्यांना हसवायला. बेस्ट. बरं, आता महत्वाची गोष्ट, तुमच्यावर काही लोक जे बोलू शकत नाहीत किंवा बोलल्यामुळे तुम्हाला वाईट वाटेल, त्यांची नावं नाही सांगणार, पण ही हंडी भरली आहे आरोपांनी. तर त्यातले काही आरोप मला बघायचे. तुम्ही फक्त मान्य आहे की नाही एवढंच सांगायचं. मेकअप खूप करता. मी ब्युटिशियन आहे स्वतः. दुसऱ्यांचा करा, पण करते. हा जो मेकअप मी तिला कशासाठी टाकलं की दुसऱ्यांचा करून आपला फायदा व्हावा, तर स्वतःचा करून आपलं नुकसान करते. फायदा नाही याच्यात. लवकर ट्यूब पेटत नाही, लेट पेटत. म्हणजे काय मला कळलं नाही. अहो, हे अशा भाषेमध्ये बोलतात की त्यांना समजतं, मला काही समजतच नाही. मी विचार यालाच बोलतात लवकर टूप न पेटणे. यालाच बोलतात लवकर टूप न पेटणे. संपलं, तिने सांगितलं, अजून काय बोललं. बरं वहिनी, आल्यापासून आपण खूप वेगवेगळ्या गप्पा मारल्या. तुम्ही या कुटुंबात जेव्हा आला तेव्हा सगळे नवीन असतील तुम्हाला. हो. कसं सांभाळून घेतलं सगळ्यांनी तुम्हाला या घरात? घेतात, म्हणजे मी बोलते ना तर जास्त राग काही मानत नाही ते. होय ना? हो, छोटी आहे, समजून घ्यायचं तिला. असं करतात. हो. आज तुम्ही मिस कोणाला करताय? आई आप्पा, माझे सासू सासरे. हो, कुठे असतात? गावी आहे. गावी म्हणजे? वडिलांची तब्येत थोडी म्हणजे हे नाजूक आहे, थोडी आजारी असतात थोडे, म्हणून ते गावी आई त्यांच्या सोबत आहे. जेव्हा हा कार्यक्रम बघतील, या कॅमेऱ्यात बघून सांगा, काय सांगाल त्यांना? काही नाही, फक्त आप्पा लवकर ठीक व्हावे. माऊलीच्या रडण्यात सुद्धा हसणं दडलेलं आहे. डोळ्यातले पाणी सुद्धा कोणी बघू नये, कायम किती कसेही प्रसंग येऊ द्या हसतच राहणारी माऊली, हो ना? हसत राहा, आनंदात राहा, आणि सगळ्या कुटुंबालाही शुभेच्छा. या ठिकाणी आलात, खेळ खेळलात, मजा केली, काही क्षण आनंदाचे गेले, तर या दोघांनाही खूप शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी.
आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठण. अभिनंदन. हसत खेळत रंगलेला आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.